Happy birthday to you. Happy birthday dear Raju. जाना है होटल में। होटल में जा। पैसे तो मिलेगा वही ना अपना गिफ्ट। पानी एक ग्लास 10 रुपयाला। ओके। हाय हॅलो नमस्ते. तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदात असणार तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो आज आहे मस्त 5 सप्टेंबर आणि राजूचा बर्थडे आहे. कालचा व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. सो आज राजूचा बर्थडे आहे आणि बर्थडे बॉय आणि त्याची लेक म्हणजे दोघं जण मस्त मिष्टी आणि राजू झोपलेले आहेत अजून. आणि मी अशी मस्त फ्रेश झालेली आहे, रेडी झालेली आहे. सो आज फुलं आणायची देवासाठी, हार आणायचा, दुर्वा आणायचा, असे छोटे मोठे काही कामं आहेत. सो मी जरा बाहेर जाऊन येते आणि त्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पाहतच राहा. आज काय काय आम्ही मजा करणार आहोत बर्थडेची. आणि मस्त आज आमच्या सोसायटीमध्ये फन फेअर देखील आहे, तिथे देखील आम्ही मजा करणार आहोत. तर असा आमचा दिवस आजचा कसा जाणार आहे ते तुम्ही नक्की व्हिडिओच्या माध्यमातून पाहत राहा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला स्टे ट्यून. सो हे बघा अशा प्रकारे ब्रेकफास्ट रेडी केला आहे मी आज. तर इथे ब्रेड, जॅम, त्यानंतर बिस्किट्स, त्यानंतर बनपाव, इथे फ्रूट्स आणि इथे उत्तप्पा. सो असं बनवलं आहे. इथे काही असे हे पाकळ्या करून ठेवलेले आहेत अक्षदा. तर मिष्टी म्हणते अक्षदासाठी. सो आम्ही आधी बाप्पांची आरती करून घेतो आता आणि मग त्यानंतर काहीतरी खातो पितो, कारण आता भूक लागली आहे, भरपूर वेळ झाला आम्ही काही खाल्लेलं नाही आहे. तर चला मग आता साहेब मस्त रेडी होऊन येत आहेत बर्थडे बॉय आणि मग साहेबांच्या हाताने आज आरती करणार आहोत. आणि राजू तर म्हणतो की मग आज बर्थडे माझा आहे पण तूच जास्त मटकती. म्हटलं हो, मला माझ्या बर्थडेच्या दिवशी मटक्याला नव्हतं भेटलं, कारण त्या दिवशी आम्ही हे केलेलं काय म्हणतात माझ्या 7व्या महिन्याचा प्रोग्राम पण त्याच दिवशी केलेलं, त्यामुळे खूप घाई होती दिवसभर. तर मला असं रिलॅक्स बसायला पण काही भेटलेलं नव्हतं त्या दिवशी आणि असं वाटतच नव्हतं की माझा बर्थडे आहे म्हणून. पण आज म्हटलं की चला साहेबांचा बर्थडे तर आपण देखील मटकूया. हो की नाही? आमच्यापेक्षा जास्त चमकते बरं काय. सो चला आता आम्ही आरती करून घेतो आणि वन्स अगेन हॅपी बर्थडे. थँक्यू वन्स अगेन. मिष्टू अजून मिष्टू तर बुरशीच आहे, थँक्यू. पण ठीक आहे चला. आता आज सुट्टी आहे म्हणलं की थोडीशी गडबड चालली आहे आमची आणि मग करेल मी अशी आता आंघोळ. तर इथे आम्ही अशी तयारी करून ठेवली सगळी. आता इथे चहा बनवायला ठेवला आहे आणि हे केक आता देखील काढतो आम्ही. आता हे सगळं घेऊन आम्ही गॅलरीमध्ये जाणार आहोत आणि तिथे मस्त ब्रेकफास्ट प्लॅन केलेला आहे राजूसाठी. तर चला तुम्ही गॅलरीमध्ये. तो हे बघा इथे अशी मिष्टीने बलून फुगवून ठेवले, इकडे तिकडे पसरत आहेत ते, पण ठीक आहे. आणि आता बाकीची मी तयारी करते, सगळं आणते इकडे. सो हे बघा असं आम्ही इथे हे तयार करून ठेवले आणि हे सगळे बलून जे असे इथे खाली आहेत. आता आम्ही राजूला बोलवणार आहे आणि मस्त इथे बसून असं आमचा ब्रेकफास्ट करणार आहे. सगळे बलून मस्त इकडे तिकडे उडत आहेत, तर छान वाटतंय. मिशी थांब हा. नाही नाही चलो आ जाओ. चलिए आता उघडू दे, वाढ येऊ देता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राजू, हॅपी बर्थडे टू यू. ये हे मिष्टीकडनं तुला आणि ते मिष्टू माझं दे बघा आणि हे माझ्याकडनं तुला. हॅपी बर्थडे. सो असा तुझ्यासाठी आम्ही सरप्राईज प्लॅन केलंय. जमेल का बाबा तुला काढायला ते? तर असं आम्ही डिसाईड केलं होतं की आता एवढं छान प्लॅन केलं तर मग केक पण आपण सकाळीच कट करू. सो त्यासाठी आम्ही केक
आता कट करणार आहात. हा बघा बर्थडेचा मस्त Is it red velvet? केक. नो इट्स अ कॅनबेरी. Oh, thank you so much. मस्त वाटतंय. Thank you बच्चे. एक ते मिस्टूचं हार्ट आहे, एक माझं हार्ट. Raise my hand. आमचे हार्ट तुला आहेत असे रे. जा. हा येस जा दादू काय म्हणतो बघ. याच्यामुळे मिस्टीची चिडचिड होत होती माहित आहे का की यार हा त्यामुळे तू जात नव्हता लवकर तसं. बरं चला आपण आधी चहा थंड होऊन जाईल आपलं ब्रेकफास्ट करून घेऊ. सो हे बघा असा आम्ही मस्त प्लॅन केला इथे आणि आता मस्त खाली बसून आम्ही ब्रेकफास्ट एन्जॉय करतोय. तू याच्यात घे हा याच्यात खा. सो असा मस्त आम्ही आज छान इथे बसून ब्रेकफास्ट करतोय कारण अशा कंडिशन मध्ये माझ्याकडून जास्त काही करणं पॉसिबल नव्हतं. जसं जमल किंवा आधी पण असे छोटे मोठे प्लॅन केले. म्हणलं तर काय करावं तर हे सुचलं. म्हणलं चला आपण ब्रेकफास्टलाच काहीतरी सरप्राईज देऊ. बर्थडे इधर ही हो गया मेरा आज का. यस अभी बाकी का सरप्राइज वो देने वाला है हमको पार्टी देके. अजून कोणी जर असं मदतीला पाहिजे असतो का तुम्हाला म्हणजे प्रॉपर जरा जमलं असतं. एक जण कसं व्हिडिओ शूट करायला त्यानंतर मग मी असं आणणार किंवा मिस्टी असं घेऊन येणार. पण काय होतं की व्हिडिओ पण मला शूट करायचा होता आणि ते स्टँड लावून इथं कुठे ते गॅलरीमध्ये जमत नव्हतं सेट करायला मोबाईल. बोलवायचं तुम्हाला. हा म्हणजे तुलाच बोलायचं वा जिसको सरप्राईज देना है उसे बुलाना. तुमचा व्हिडिओग्राफर कोण आहे. ते तर आहे. ते स्टँड लावून वगैरे जमत नव्हतं कारण डोर पण लावलेलं ठेवायचं होतं कारण त्याला दिसू नये म्हणून. आणि मिस्टू लेकराकडनं एवढं सगळं झालं नसतं तरी हे सगळे बलून जे मिस्टीने तोंडाने फुगवले कारण ती म्हणत होती की ते यांनी बलूनच्या काय म्हणतात त्याला बलूनच्या पंपनी खूप जास्त वेळ लागत होता. मस्त मिस्टूने हाताने बलून फुगवले. अरे मी तिला म्हणत होती की थांब मी येते मी नंतर फुगवते. तर मिस्टी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे आता की फ्रेंच मध्ये हॅपी बर्थडे कसं म्हणतात ते. हा बोल. खरंच का काही पण सांगते आम्हाला. त्यांनी सांगा आम्हाला तर हे नौटंकी वाटतंय काहीतरी. नाही आम्हाला पण खरी वाटतीये पण ज्यांना फ्रेंच येत असेल ना त्यांनी आम्हाला सांगा. सो आता आम्ही मस्त केक कटिंग करणार आहोत. तर असा आमचा छानसा केक आहे. त्याच्यामध्ये नको ना घेऊ. सो असा आमचा सुंदरसा केक आहे आणि आता आम्ही त्याची मस्त केक कटिंग करणार आहोत. तर आज आमचा बर्थडे सेलिब्रेशन सकाळीच होणार आहे हो की नाही. सो मस्त आता गॅलरी मध्ये बसूनच इथे आम्ही केक कट करणार आहोत. आता छान मागे असा व्ह्यू आणि असा आमच्या हिरोचा बर्थडे सेलिब्रेट होणार आहे आज. सो चलो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर राजू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. थैंक यू. अभी तो पार्टी शुरू हुई है. यस अभी तो पार्टी शुरू हुई है. हॅपी बर्थडे. थँक्यू. इथे दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथे आम्ही सगळ्यांच्या बर्थडेला जात असतो. माझ्या बर्थडेला जायचंच राहिलं पण घाई होती त्या दिवशी. हा सो आम्ही जात असतो. तर आता तिथे जाऊन येऊ दर्शन घेऊन येऊ आणि त्यानंतर मग बघू पुढचा प्लॅन काय आहे ते. संध्याकाळी सोसायटीमध्ये फन फेअर असल्यामुळे मिस्टीला तर सोसायटीमध्येच थांबायचंय त्यामुळे आमचा डिनरचा प्लॅन आम्ही असा स्किप केलाय. जे काही खाणार ते इथेच आनंद नगरीमध्ये मस्त खाणार. हो आनंद नगरी आहे ना. त्यालाच फन फेअर म्हणतात ना त्यालाच. ओ असं आहे का ते. कटोरी आहे. तर चला स्टे ट्यून आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला कसं वाटलं आमचं हे सेलिब्रेशन. सो आता मी अशी रेडी झालेली आहे आणि माझे जे सकाळची कामं होते म्हणजे घर झाडणं असो किंवा जे चहा पाणी आम्ही जे बनवलं होतं ब्रेकफास्टसाठी त्याचे भांडे वगैरे घासणं असो हे सगळं माझं आवरलेलं आहे. आणि आज तुम्हाला मी मागेच सांगितलं की आमच्या इथे संध्याकाळी फन फेअर आहे
त्यामुळे आम्हाला ते इथेच मिष्टीला संध्याकाळी कुठे बाहेर जायचं नाहीये, त्यामुळे आम्ही आता लंचला बाहेर चाललेलो आहोत. तो आज मला असं स्वयंपाक वगैरे काही नाहीये, मस्त आज मज्जा आहे बर्थडे बॉय सोबत माझी देखील. तर अशी मी आता रेडी झालेली आहे मस्त, आणि मिष्टी आणि डॅडू रेडी होत आहे. सो म्हटलं चला की आता आपण मस्त कुठेतरी जेवायला जाऊन येऊया. तर तेच डिस्कशन चाललंय की कुठे जायचे. तर काही कळत नाही. आता वाजलेले आहेत 2:30 वाजलेले आहेत आणि भूक नव्हती एवढ्या वेळ आम्हाला, त्यामुळे आम्ही कुठे बाहेर गेलो म्हणजे इतक्या वेळ आम्ही बाहेर गेलो नाही. पण आता भूक लागण्याच्या जोरावर आहे. म्हटलं चला की आता निघूया बाहेर. मंदिरात देखील जायचं राहिलंय, मंदिरात देखील जाऊन येऊ. म्हणजे जेव्हा एकदा बाहेर निघू तेव्हाच मंदिरात देखील जाऊ आणि जेवण देखील करून येऊ असं ठरलेलं. सो मग आता मंदिरात पण जाणार आहे, जेवण पण करणार आहे. आणि बाहेर आता पाऊस पण चाललेला आहे. तर मग आता म्हणजे आता आम्हाला जवळच जायचं होतं जेवायला, पण ह्या पावसामुळे आम्हाला आता परत मोठी गाडी काढावं लागणार. नाहीतर मस्त आपल्या बाईकवर बसलं की निघालं, हे मजा येते लवकर जाण्यासाठी. पण चला आता बघू, कारण पाऊस थांबण्याची वाट पाहायची म्हणलं की नंतर भूक लागून जाईल जास्तच. सो आता आम्ही निघतो आणि तुम्हाला दाखवते मी बर्थडे बॉय. रेडी म्हणजे काय, मुलांचं एवढं काय रेडी व्हायचं नसतं, पण मिष्टी आवडती अजून. आणि ते झालं की आम्ही निघणार. तर आम्ही असं रेडी झालेलो आहोत जाण्यासाठी. येस, आणि मी पण असं रेडी झालेलो आहे. आपला जीन्स शर्ट घालून आम्हाला काय रेडी व्हायचं. बरोबर आहे. केसातून कंगवा फिरवलं, जीन्स घातली, शर्ट घातली, रेडी. 5 मिनिटात रेडी. आम्हाला रेडी व्हायला लागतो. मी लवकर रेडी झाली आज. मिष्टी कशी दिसते आमची? सो आता आम्ही मस्त जेवायला जाऊन येतो. येस, चला बघ. ॲपल ज्यूस आहे, ऑरेंज ज्यूस आहे, डाळिंब ज्यूस आहे, स्वीट लाईम ज्यूस आहे, मँगो ज्यूस आहे. मँगो ज्यूस पपाया ज्यूस आहे. तर हे बघा, हा बर्थडे बॉय जो आहे इथे माझे पैसे चोरतोय. म्हणजे मी काय करत असते, कुठनं पण बाहेर ना आले ना की ही जी टोकरी आहे ना ही आमची इथे फ्रीजवर असते आणि मी त्यात पैसे ठेवून देत असते. आणि मग मी आता आम्हाला जायचं ह्याच्यासाठी, काय म्हणतात त्याला, आनंद नगरीसाठी जायचं. तर म्हणजे पैसे देतं. मग मी 200 नोट दिल्या. तर हा म्हणतो 100च्या कितीतरी नोट आहेत आपल्याकडे आणि तू असे हे करतीये. आणि मग माझेच पैसे आता तो इथनं डाबतोय. तर बड्डेच्या दिवशी असे पराक्रम चाललेत साहेबांचे. सो आता आम्ही निघालो आहोत फनफेअरसाठी. खाली स्टार्ट झालेलं आहे. तर मिष्टी देखील खाली गेली आहे. मिष्टीची एक फ्रेंड आहे, तर तिने लिंबू पाणीचा स्टॉल लावला आहे. तर मिष्टी तिला तिथे हेल्प करणार आहे. म्हटलं चला ठीक आहे की मिष्टूचंही मस्त मजा होऊन जाईल, तिचंही काहीतरी फन होईल. कारण ती मागच्या वेळेस मला म्हणत होती की मम्मा आपण पण स्टॉल ठेवू नेक्स्ट टाईमला. पण यावेळेस मी प्रेग्नेंट असल्यामुळे काही म्हणलं रिकामी दगदग नको करत बसायला. आणि साहेबांचा बर्थडे देखील होता आज, तर म्हटलं जास्तच आपल्याला एफर्ट्स घ्यावं लागतील आजच्या दिवशी. सो आम्ही स्टॉल काही ठेवलेलं नाही आहे, पण मग तिला एन्जॉय करायला भेटेल हे मेन आहे. आणि आता इथे चिल्लर विल्लर सगळेच असे पैसे जमा करणं चाललेले आहेत, हो की नाही. किती घेतले मग? खरं तर पैसे एवढे घेतोय तो, पण आम्हाला भूक तर काहीच नाही आहे. कारण जेवण उशिरा केल्यामुळे सध्या भूक नाही आहे. पण म्हटलं चला जाऊ, बघूया खाली जाऊन काय आहे ते. सो चला ठीक आहे. बाप्पांची आत्ताच आरती करून झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत खाली जाण्यासाठी. हे मिष्टी शौर्यानी, तर काय आहे तुमच्या स्टॉलवरती सांगा आम्हाला. ओके, 1 ग्लास 10 रुपयाला असं लिंबू पाणी आहे यांच्याकडे. तर यांच्या इथं मस्त असं लिंबू पाणी रेडी आहे. आणि इथे मिष्टी काय ग हे इथे पुदिना ना. ओके, आणि ते असे सगळे बाकीचे मस्त स्टॉल आहेत. तर कुठे कॉर्न चाट आहे, कुठे वडापाव आहे, दाबेली आहे, असे मस्त मस्त स्टॉल आहेत. जस्ट आम्ही आता चाललेलो आहोत
आणि आता थोड्या वेळाने मस्त असं टेस्ट करणार आहोत. हो हो. आणि मस्त आता जस्ट आरती झाली आहे बाप्पांची. आता सगळेजण मस्त इथे प्रसाद घेतात आणि स्टॉलवरती जाणार आहेत. त्यानंतर इकडे जे आहेत ते गेम्सचे स्टॉल आहेत. काय गेम आहे हा? हो. अशी फ्लिप करायची. ओके. 5 रुपयाला 3 चान्स. इकडे हे जे ते गेमचे स्टॉल आहेत. हो, तर स्टार्टिंग मी आमच्या मुलींचा स्टॉल बसली केली आहे, लिंबू पाणी. सो आता हाऊसी गेम सुरू होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही असे तिकीट घेतलेले आहेत आणि मस्त आता खेळणार आहे या सगळे खेळायला. येस. तर मागच्या हाऊसी गेमच्या वेळेस मी 300 रुपीज बक्षीस जिंकले होते याच्यामध्ये. मी काहीच नव्हते जिंकले, पण मजा आली होती. पण मज्जा आली. हा, मग काय. आणि यावर्षी सुद्धा आहे तर आम्ही मस्त आता खेळणार आहोत. ते कसं ब्लर होतोय का जरा. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. हो. हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज जान. तर आता आम्ही इथे सगळेजण हाऊसीसाठी बसलेलो आहेत आणि गेम मस्त आता स्टार्ट होणार आहे. हॅलो न्यू व्लॉग. येस. अजून 5 आणलेले आहेत आम्ही तिकीट. म्हणजे असे आम्ही 15 तिकीट घेतलेले आहेत विकत. हो की नाही. त्यातले 2-3 तरी लागले पाहिजे म्हणजे पैसा वसूल. बरोबर ना. तर सगळेजण असे गेम खेळण्यासाठी कुठे कुठे जाऊन बसले. दुसरीकडे गेले. सो फुल हाऊसी हा गेम संपलेला आहे. सगळेजण मस्त आपल्या घरी चाललेत आणि भुरभुर असा पाऊस देखील चालू झालेला होता आता. सो अशा प्रकारे हाऊसी गेम मस्त संपलेला आहे आणि गेम संपल्यानंतर पाऊस पडला तर मजा आली आम्हाला सगळ्यांना मस्त गेम खेळायला. आता चाललेलो आहोत आम्ही घरी. सो हे सगळे आता खाली झालेलं आहे इथे सगळं स्टेज वगैरे. मिष्टी मस्त पॅड बीड घेऊन आलेली गेम खेळायला. जस्ट आत्ताच मस्त फन फेअरवरनं आम्ही घरी आलेलो आहोत आणि खूप मजा आली आज आम्हाला फन फेअरला. आणि हाऊसी हा गेम आम्ही खेळत होतो तर त्याला देखील मजा आली. हा, मिष्टीचे 2च राहिले होते. मिष्टी इथे बसून 62 आणि 50. हा, नाहीतर हे जर 2 नंबर मिष्टीचे कट झाले असते तर मिष्टीला 500 रुपीज भेटले असते. हो की नाही. सो असा मस्त गेम खेळलो. आणि मिष्टीनी फन फेअरमध्ये आनंदनगरीमध्ये त्यांनी लिंबू पाणीचा स्टॉल लावलेला. म्हणजे ॲक्च्युली तिच्या मैत्रिणींनी लिंबू पाणीचा स्टॉल लावलेला तर ही तिला हेल्प करणार होती. तर यांचा जो लिंबू पाणीचा स्टॉल आहे सगळ्यात आधी संपलेला आणि मी आणि तिची मम्मी म्हणजे हिच्या मैत्रिणीची मम्मी दोघीजणी परत आमच्या घरी आलो. त्यानंतर परत 4-5 लिंबांचं ज्यूस केलं कारण लिंबू नव्हते माझ्याकडे आणि त्याच्यामध्ये आम्ही आवळा देखील टाकला. मग म्हटलं चला की थोडीशी टेस्ट येईल वेगळी. ते केलं, ते घेऊन गेलो. त्याचे 10-12 ग्लास झाले. त्यानंतर रिक्वायरमेंट एवढी वाढली की परत सगळेजण म्हणू लागले आहे का लिंबू पाणी, आहे का लिंबू पाणी. परत घरी आलो आम्ही आमच्या इथे. त्यानंतर शेजारच्या काकू ज्या आहेत आमच्या इथे त्यांच्याकडनं परत 5 लिंब घेतले. त्यानंतर 2-3 आवळे घेतले. परत त्याचं बनवलं आणि परत खाली घेऊन गेलो. तरी पण ते संपल्यानंतर पण लोक परत विचारत होती की आहे का लिंबू पाणी. कारण सगळं तिथलं स्टॉलमधलं चटपटीत तिखट वगैरे खाऊन सगळ्यांना तहान लागत होती आणि लिंबू पाण्याची रिक्वायरमेंट अशी वाढली होती. तर मस्त स्टॉल झालेला मिष्टीचा आणि तिच्या फ्रेंडचा. हो ना मिष्टी, मजा आलेली ना. तुला कळालं ना पैसे कसे कमवायचे असतात, कशी मेहनत लागते ते. किती कमी नाही. बनवलं आम्ही घरी येऊन त्याला. विकलं तुम्ही फक्त, बनवलं ना पण. तर अशी मजा आलेली यांच्या लिंबू पाणीची देखील. चला म्हणलं की तेवढंच काहीतरी या शिकतायत. सो अशी आज मजा आलेली मिष्टीला देखील फनफेअर मध्ये. सो आजचा दिवस असा गेलेला. राजू, ओ राजू शेठ इकडे बघा ना. तिथूनच तिकडनंच बघ ना तिथनं. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच मंडळ. खूप खूप आभारी. चला थँक्यू. तो असा आमचा बर्थडेचा डे सेलिब्रेट झालेला आहे मस्त मजा करत करत. सो चला भेटूया अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. आता आमची मागे तिकडे झोपण्याची तयारी चालली आहे बेडरूम मध्ये.
सो भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे व्हिडिओज आमचे नेहमी पाहत जा. सो बाय, गुड नाईट.